होते आता उद्या आता पुढील आठवड्यामध्ये होणार आहे। कपिल सिब्बल यांनी मांडल्या व्यवस्थित जात आहेत आणि त्यावर जी टिप्पणी सुद्धा न्यायाधीशांची येते ती बरीचशी बोलकी आहे की फार मोठी चूक या संपूर्ण लोकशाहीच्या या प्रक्रियेमध्ये हे निर्णय देताना इलेक्शन कमिशनची झालेली चूक प्रकर्षाने उजेडास आलेली आहे। वेगवेगळ्या मुद्द्यांवर जिथं जिथं सरन्यायाधीश आणि न्यायाधीश विचारत आहेत त्या बेंचमधले तिथे कपिल सिब्बल साहेब कामत यांनी जी उत्तरं दिली आहेत ती अगदी समर्पक योग्य उत्तरं आणि त्यावरच ह्या गोष्टी स्पष्ट आहेत की ही चूक झालेली चूक ही सुधारावीच लागेल। सुधारण्याशिवाय लोकशाही खऱ्या अर्थानं आपण ती इथे देशामध्ये नांदते आहे या गोष्टीलाच कुठेतरी छेद जाईल। तुम्हाला आशा वाटते निवडणूक आयोगाचा जो निकाल मूळ प्रश्न आता निवडणूक आयोगाच्या निकालाचा आहे कारण पक्षचिन्ह तुमच्याकडून गेलं ते आयोगाच्या निकालामुळे गेलं आणि कोर्ट विचारते की अपात्रतेचा विचार करायचा का आता तर सिब्बल म्हणतात की दोघांचा एकत्रित विचार व्हायला हवा। तुम्हालाही वाटतं असं? त्यांनी सिब्बल साहेबांनी जे आर्ग्युमेंट केलं त्या याच्यामध्ये इलेक्शन कमिशनने जो त्यांच्याजवळ ज्यावेळेला केस होती सिंबल आणि पार्टी ठरवायची तो निर्णय त्यांनी पहिला देणं अपेक्षित होता। तो त्यांनी त्यांच्या पद्धतीनं जो द्यायला होता तो नेमका उलटा दिला। त्या दरम्याने ही केस सुभाष देसाई केस ही ज्याप्रमाणे आली कन्क्लुजन सगळी दाखवली गेली आणि अध्यक्षांजवळ महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळ अध्यक्षांजवळ त्याचा निर्वाळा एक ट्रायब्युनल म्हणून एक लवाद म्हणून त्यांच्यावर पाठवला आणि झालेलं हे आपल्या समोर आहे। हेच जर डिस्क्वालिफिकेशन पहिलं हे झालं असतं तर त्या सिंबलच्या ह्याच्यावर सुद्धा त्याचा परिणाम सरळ झाला। त्या दोन्ही इंटरट्वाइंड पुढची सुनावणी ही बहुतेक मंगळवार किंवा येत्या बुधवारी। अगोदर होणं गरजेचं तो असा युक्तिवाद होताना पाहायला मिळाला। निश्चितच कारण त्यांनी 21 जूनपासून जे केलेलं त्यांचं कृत्य होतं त्या आमदारांचं ज्यांनी पक्षांतर बंदी कायदा तोडून त्यांचं कृत्य त्याद्वारे ते अपात्र त्याच वेळेला ठरत होते आणि त्यामुळे ते अपात्र करणं हे पहिलं गरजेचं होतं जे स्पष्ट होतं। ज्या कायद्यामधल्या परिच्छेद 10 म्हणजे परिशिष्ट 10 शेड्यूल 10च्या अंडरमध्ये ज्या प्रोव्हिजन्स आहेत 21A 21Bच्या त्या याच्याप्रमाणे ते अपात्र ठरत होते। ते अपात्र ठरवले असते त्याच वेळेला तर इलेक्शन कमिशनचा सिंबलचा निर्णय हा त्या प्रकारे होऊच शकला नसता जो 17 फेब्रुवारी 2023ला दिला गेला। त्यामुळे या गोष्टी ज्या झाल्या आहेत या चुका कोर्टाच्याही समक्ष नजरेस आणून दिलेल्या आहेत आमच्या वकिलांनी आणि या चुका त्यांच्याबद्दलचे जे काही न्यायाधीशांनी विचारायचे प्रश्न होते त्याला अगदी समर्पक आणि ठाम व्यवस्थितरित्या उत्तरं आज कपिल सिब्बल आणि कामत यांनी दिली। आराम से 10व्या सूचीनुसार अपात्र करणं गरजेचं होतं असं अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। तर या प्रकरणी पुढील सुनावणी पुढील आठवड्यात होणार आहे। 10व्या सूचीनुसार अपात्र करणं गरजेचं होतं असं अनिल देसाई यांनी म्हटलेलं आहे। तर या संदर्भातला युक्तिवाद आज कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। पुढच्या आठवड्यामध्ये मंगळवार किंवा गुरुवारी या संदर्भातली सुनावणी होणार आहे। आता पुन्हा कपिल सिब्बलच युक्तिवाद करतील कारण त्यांच्यासाठी किती वेळ बाकी राहिला आहे आणखी? बघा आज सुद्धा जवळजवळ एक तासाचा अवधी मिळाला पण ठीक आहे। आता ह्याच युक्तिवाद पुढे मंगळवार किंवा येत्या बुधवारी ज्या वेळेला कोर्ट डेट देईल त्याप्रमाणे युक्तिवाद सुरू राहील आणि मला वाटतं बुधवारी
व्यवस्थित वेळ मिळाला तर युक्तिवाद आमचा पूर्ण होऊ शकतो आणि तुम्हाला आणखी 2 त्याच्यानंतर दिवस युक्तिवादासाठी अपेक्षित आहेत. हो त्या ह्याच्यामध्ये संपूर्ण कारण ज्या प्रमाणे युक्तिवाद केला जातोय, आर्ग्युमेंट्स समोर ठेवली जात आहेत, त्यावर न्यायाधीशांच्या बेंचकडनं येणारे प्रश्न सुद्धा चांगल्या रीतीने ज्याची उत्तरं दिली जात आहेत आणि ते सगळं रेकॉर्ड क्रिएट होत आहे. आज ऑनरेबल सुप्रीम कोर्ट के सामने जब ये डायलॉग हमारा जो चल रहा था, आर्गुमेंट जो हो रहे थे, उसमें सीनियर काउंसिल कपिल सिब्बल कामत जी हमारे तरफ से सामने आए और उन्होंने अपने बयान को रखते हुए कहा कि इस बारे में किस तरह से इलेक्शन कमीशन के पास से ये जो गलती हुई है, ये गलती बहुत बड़ी गलती है और इस गलती को सुधारना उसी वक्त ज़रूरी था, लेकिन उसको जिस तरह से अनेक पहलू थे, बहुत सारे पहलू थे जिस पे ध्यान देना ज़रूरी था, वो ना देखते हुए सिर्फ लेजिस्लेटिव मेजॉरिटी के नाम पर इसका डिसीजन कर दिया गया। डिस्क्वालिफिकेशन ऑफ लेजिस्लेटर्स जिन्होंने जो पार्टी का डिफेक्शन जो किया हुआ था पार्टी से, उस डिफेक्शन के बारे में उसी वक्त उनके साथ में अंडर 21A 21B ऑफ शेड्यूल 10 उनके ऊपर एक्शन होनी ज़रूरी थी। वो डिस्क्वालिफिकेशन होता वहीं पे उसी वक्त, तो इलेक्शन कमीशन का डिसीजन भी इस तरह से बिल्कुल आता ही नहीं। इलेक्शन कमीशन की जिस जिम्मेदारी थी कि जो उन्होंने ओरिजिनल पार्टी और लेजिस्लेचर पार्टी में फ़र्क करना बहुत ज़रूरी था, वो उन्होंने किया नहीं। ये सब बातें सुभाष देसाई केस के साथ में इलेक्शन कमीशन के जजमेंट में भी उन्होंने जिस चीज़ पे ऊपर रिलाई किया, जिस चीज़ को उन्होंने अपना डिसीजन बनाते हुए जो बातें तर्क सामने रखे, वो किस तरह से गलत थे, ये आज सुप्रीम कोर्ट के ये 3 जज बेंच के सामने कपिल सिब्बल जी ने और कामत जी ने बहुत 2018 की जो घटना थी, वो घटना का रेफरेंस बार बार कपिल सिब्बल जी दे रहे हैं। 2018 की जो कॉन्स्टिट्यूशन ऑफ द पार्टी थी, वो इलेक्शन कमीशन को बाकायदा दी हुई थी। 2013 की भी उससे पहले दी हुई थी, लेकिन इलेक्शन कमीशन बाद में कहता रहा कि हमको मिली नहीं। लेकिन पूरा का पूरा जो आर्गुमेंट इलेक्शन कमीशन के सामने होता रहा, दोनों पक्षों ने इस बात से कभी भी ना नहीं कहा। हमने तो वो रखा ही था क्योंकि दिया ही हुआ था इलेक्शन कमीशन को, लेकिन उन्होंने भी सामने से भी उन्होंने इस बात का जिक्र बराबर करते रहे कि 2018 की जो कॉन्स्टिट्यूशन पार्टी की थी, उसी के तहत हमने आगे इस बात को आगे ले लिया। और उद्धव जी को प्रेसिडेंट के तहत एकनाथ शिंदे जी ने भी उनके इसमें रखा है कि प्रेसिडेंट थे, उनके अमेंडमेंट जब उनकी पार्टी के हिसाब से वो करने जा रहे थे, जो गलत था, लेकिन वो करते वक्त भी उन्होंने ये कहा है कि हमने पार्टी के प्रेसिडेंट को बुलाया था, वो आ नहीं सके, वो हाजिर नहीं रहे। तो ये सब बातें इलेक्शन कमीशन के सामने होते हुए भी इलेक्शन कमीशन से ये उम्मीद नहीं थी कि इस तरह का सिंबल ऑर्डर उन्होंने जिस तरह से किया था वो बिल्कुल गलत था। ये सब बातें हमारे बहस के दरमियान कपिल जी ने और कामत जी ने सामने रखी हैं, जो साफ साफ सिंबल और पार्टी एकनाथ जी को दिया, जो जिस तरीके से दी थी उसका फायदा उन्होंने उठाया, ऐसा भी कपिल सिब्बल ने कहा, क्योंकि तो ये जाहिर है कि अपात्रता का निर्णय पहले होना चाहिए था। जाहिर है जो बातें उनकी थी नहीं, अब जो गलत था उसी को अगर आप टॉनिक देते रहे, जो टॉनिक बदकिस्मती से ऐसे संस्था के द्वारा दिया गया जो कभी इस देश के हमारे लोकतंत्र के लिए बहुत आगे, जिस तरह से उसके असर हमको दिखाई दे रहे हैं कि आज कई राज्यों में आज कई इस पे लेजिस्लेटर्स अपने हिसाब से पार्टी छोड़ना चाहते हैं, पार्टी छोड़ के जाते हैं, कहते हैं हम अपनी पार्टी है। तो ये सब बातें बिल्कुल नहीं होते और अब जो गलतियां हुई है उसको सुधारने का यही मौका है। थैंक यू सो मच। सावंत तर निवडणूक आयोगानं पक्ष चिन्हाचा घेतलेला निर्णय अयोग्य असं देसाईंनी म्हटलंय। 10व्या सूची